नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नर मध्ये। आज आपण पाहणार आहोत पनीरची एकदम टेस्टी रेसिपी। पनीर स्टार्टर म्हणा, पनीर टिक्का म्हणा किंवा पनीर सलाड म्हणा। ऍक्च्युअली काय झालं ना, आमच्या घरात पनीर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच आवडत नाही, परंतु मुलीने हे पनीर शाळेत एका मुलीने आणलेलं टिफिन मध्ये, तेव्हा ते पनीर तिला खायचं होतं, खाऊन पाहायचं होतं, म्हणून ही रेसिपी बनवली। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे। एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पनीर आणि मग त्याचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत। तुम्ही मोठं ठेवू शकता किंवा याच्यापेक्षा लहानही काप करू शकता। इथे मी पनीरसाठी 100 ग्राम दही घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालणार आहे, थोडीशी हळद घालणार आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घालणार आहे। यामध्ये तुम्ही पास्ता मसाला घातला तरीही चालेल थोडासा। आणि आपला मेन आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे अगदी आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा घालायचा आहे तंदुरी मसाला। तंदुरी मसाल्याने आपल्या पनीरच्या स्टार्टरला जे आहे चव एकदम सुंदर येते, त्याच्यामुळे हा तंदुरी मसाला मी यामध्ये थोडासा घालून घेणार आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं मिक्स केलं की मग आपल्याला यामध्ये पनीरचं छान कोटिंग करून घ्यायचं आहे। थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालणार आहे आणि यामध्ये मी मीठ विसरले होते, तर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे माझं। आता यामध्ये मी हे पनीरचे जे तुकडे घेतलेले आहे ते एक एक करून मॅरिनेट करून छान घेणार आहे। तोपर्यंत एका साईडला पॅन ठेवलेलंच आहे। पॅन मध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। तेल पसरवून मग त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत, एक एक आणि सर्व लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे। ऍक्च्युअली ही रेसिपी चवीला छान लागते। पनीर जे खातात आवडीने त्यांच्यासाठी तो खूप छान रेसिपी आहे ही। आपलं कोटिंग करून झालेलं आहे। आता मी एक एक पनीर यामध्ये घालून घेणार आहे। एक एक करून सर्व पनीर मी यामध्ये टाकलेले आहेत। आता उलटून पाहते, परंतु अजून काही झालेले नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं थांबणार आहे आणि मग अजून 1-2 मिनिटांनी ते पलटी करून घेणार आहे। छान असे आपल्याला जसे पाहिजे तसे, अगदी नरम पाहिजेत तर नरम, कुणाला क्रिस्पी आवडतात तर क्रिस्पीही मस्त लागतात। एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स मध्ये हेही सांगा की तुम्ही पनीरचे स्टार्टर कसे बनवता ते। तर मी इथे सर्व एक एक करून छान असं पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने छान भाजून घेणार आहे। अशा प्रकारे तयार झालेले आहे आपले पनीर स्टार्टर। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी शीतल्स फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।